पंच चला सामन्याला सुरुवात करा, स्पीडअप घ्या. प्रेक्षकांच्या भेटीसाठी विक्रांत चषक 2024 मधला तिसरा सामना येतो प्रेक्षकांच्या भेटीसाठी. एका बाजूला असेल मुकद्दर संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल रिया 11 संघ. पहिली फलंदाज जोडी मैदानामध्ये. स्ट्राइक घेतोय अराफात, नॉन स्ट्राइकला आहात आणि गोलंदाजी मार्कवर येतोय राज दिनेश कदम. पाच षटकांचा सामना. पाच षटकांचा सामना. गोलंदाजी मार्कवर येतोय राज दिनेश कदम. समोर आव्हान असेल डावकुरा फलंदाज अराफात. उलटा चेंडू आणि त्याचा समाचार. पंचांचा इशारा. षटकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना फीट. यस, पहिला चेंडू नो बॉल. जीत रोजारियो पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अराफातच्या बॅटीतून आलेल्या 6 धावा. पहिल्या चेंडूचा समाचार. एक धुवाधार फलंदाजी राहिली आहे अराफातची. याही सामन्यामध्ये करेल का तो? करावी लागेल. काल देखील अराफात बाद झाल्यानंतर आलामने मात्र संपूर्ण जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीला साजेशी कामगिरी देखील केली. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे रिया 11 संघाने आणि फलंदाजी स्वीकारले मुकद्दर संघाने. पहिलं षटक मार्ग असतंय. गोलंदाजी मार्गवर आहे राज दिनेश कदम. अतिशय चांगला चेंडू पण त्याचा समाचार घेतलाय. 1 बाउंड चौकार. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर 15 धावा. पण तो एक सूचना आली आमच्यापर्यंत. संदीप मोरे यांनी जर झेल पकडला तर 500 रुपयाचं बक्षीस असेल मयुरेश कदम यांच्याकडून. ₹500 कमवा संदीप मोरे. तुमच्यासाठी मैत्रीच्या दुनियेमध्ये पैसे उधळल्या जात आहेत आणि संधी असेल तुम्हाला. कळू द्या या जगताला की संदीप मोरे 2024 मध्ये एक चांगला झेल घेऊ शकतो. जाऊया मैदानाच्या दिशेने. अतिशय चांगला चेंडू. क्षेत्ररक्षण तिथं उभा आहे परंतु त्याच्या डोक्यावर 6 धावा. अराफातची बॉल. बॅट एकदा पुन्हा एकदा बोलू लागले गुणलेखक सर. काल बऱ्याच वेळेला दोन्ही सामन्यामध्ये तो थोडासा मागे पडत होता पण तो आज मात्र पहिल्या चेंडू पासून हल्ला सुरू आहे. एकवीस धावा धावफलकावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. समोर आव्हान असेल अराफात याचं. उलटा चेंडू. चेंडू हवेतोय क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आणि ही संधी तुम्ही कुणाला दिले? जख्मी शेर के दहाड़ने से ज्यादा उसकी सांसें लेने खतरनाक होती है. 2 धावा. वाघाला जर तुम्ही जीवदान दिलं तर तो शिकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण की वाघ नेहमी म्हणत असतो थांबलो म्हणजे माघार घेतली असं होत नाही. 4 पावलं मागे गेल्यानंतरच एक चांगली झेप घेता येते. आणि तुम्ही इथे अराफातला संधी दिली आणि त्या संधीचं जो सोने करणार का? कारण की म्हणतात ना टायगर अभी जिंदा है मेरे दोस्त.
जंगल में चुनाव नहीं होते. गोलंदाज तयार. ही संधी पुन्हा येणार नाही मित्रांनो. चेंडूला आपटण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर जगन्नाथ डेबे इथं उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल विक्रांत चषक 2024 मध्ये. मुलांनी घडवलेला खेळ आणि त्या खेळासाठी तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींची पाठीवरची थाप असली पाहिजे आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. अतिशय चांगला चेंडू, पण चेंडू दी फेकून दिला चेंडूला. पंचांचा इशारा येतोय 6 धावा. या 6 धावेने धावसंख्या धावफलकावर 29 धावा. 6 चेंडूंचा खेळ झाला. 29 धावा धावफलकावर आल्या. आणि या 6 चेंडू मध्ये आराफतच्या बॅटीतून आलेल्या वैयक्तिक 28 धावा आहे. फक्त 1 धाव आजचे वाईट शेवपामध्ये आलेली. पहिल्या षटकामध्ये खराब कामगिरी निश्चित झाली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये संघ नायकाने संघ सहकार्याने किरण पेमाराच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि किरणला देखील एक कालच्या सारखी गोलंदाजी करावी लागेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राइक वर असेल आहात, नॉन स्ट्राइकला असेल आराफत. प्रेक्षकांसाठी संधी असेल. जर ऐवा झेल घेतला तर 500 रुपये. फक्त 2च झेला का. चेंडू हवेत नो मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. त्या अगोदर चेंडू लँड झाला. 1च धाव मिळाले. तर प्रेक्षकांसाठी संधी असेल, खेळाडू नाही. लक्ष द्या, खेळाडू जर असेल तो ऐवाज झेलचं बक्षीस दिलं जाणार नाहीये. प्रेक्षकालाच फक्त ती संधी असेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 30 धावा धावफलकावर आहे. गोलंदाजी मार्गवर आहे किरण पेमारे. समोर आता मोठं बलाढ्य आव्हान आराफात. याचं पहिल्याच षटकात मार केलेले हल्ले प्रति हल्ले होतील का किरणच्या गोलंदाजीवर. कारण किरण आपली चांगली गोलंदाजी करत असताना आराफातला डगआउट मध्ये धाडेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील या 6 चेंडू मध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज तयार आणि फेकून दिला चेंडूला. येतोय हा षटकार. बॉल द्यायचा आहे, बॉल द्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चला मॅच बॉल आलाय. पहिल्या चेंडूवर आदने 1 धाव घेतली, स्ट्राइक दिला आणि दुसऱ्या चेंडूवर केलेला प्रहार 6 धावा. 36 धावा धावफलकावा लागला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल किरण पेमारेला. डोक्यावरनं निघून जातोय षटकार.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा फेकून दिला चेंडूला. सहा धावा. षटकार हॅट्रिक कंप्लीट. ओवी कॉटेज सुशांत डेबे यांच्याकडून बक्षीस दिलं जाणार आहे 501 रुपये. फलंदाजांना देखील संधी असेल. सलग 3 षटकार मारा, 3 चौकार मारा. ओवी कॉटेजचे प्रोप्रायटर सुशांत डेबे यांच्याकडून पारितोषिक दिलं जाणार आहे. षटकारासाठी 500 रुपये आणि हॅट्रिकला देखील 500 रुपये. प्रमोदजी डेबे आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 48 धावा. दुसरं षटक मार्गस्थ 48 धावा धावफलकावर लागल्यात. धुवाधार फलंदाजी करतोय आराफात. यष्टांचा वेग. कमबॅक करता येतं गोलंदाजाला. फक्त तुमच्यावरही ती ताकद असली पाहिजे. कारण की महाभारतामध्ये सांगितलं होतं हरलात तरी चालेल परंतु हिम्मत मात्र हारू नका. आणि तेच काम केलं या गोलंदाजाने. पण तो अर्थात देखील मागे नाहीये. त्यांनी देखील त्याच्या संघासाठी चांगली कामगिरी केली. वैयक्तिक किती धावांवर बाद झाला हे निश्चित आम्ही सांगूया. आमचे गुणलेखक सर आम्हाला सांगतील. दहा चेंडू मध्ये वैयक्तिक 46 धावा मारल्यात आराफात याने. एक दुवादार फलंदाजी. 10 चेंडूचा समाचार घेत असताना 46 धावा कुठल्या त्या क्रीडांगणावर त्या आराफात नाही. विक्रांत चषक 2024 मध्ये एक दुवादार फलंदाजी करणारा फलंदाज मिळतो का? कारण की आजच्या दिवसामध्ये आजच्या प्रकारची दुवादार फलंदाजी करणारे गोलंदाज फलंदाज असो या माथेरानच्या टेनिस पिटल्यावर त्यांची नावं रोखाडली जातील. कारण की काही दिवसाचा क्रिकेटचा खेळ हंगाम माथेरानमध्ये सजवला जातो. सीतारामजी शिंदे आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाजीवर एक किरण पेमारे. समोर आव्हान असेल आता आलम मुजावर याचं. आलमने देखील काल चांगला खेळ केला होता. आज तो दिवस असेल का आलमसाठी? अच्छे चांगला चेंडू विसेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. राजा दिनेश कदम चेंडूला फील करतोय. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. षटक घोषित झालं. 49 धावा धावफलकावर लागल्यात. काहीशा दिवसाचा माथेरानचा टेनिस क्रिकेट रंगला जातो. बऱ्याचशा स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत. येणाऱ्या 6, 7, 8 तारखेला SP11 आणि मित्र परिवार आयोजित स्पर्धा. त्यानंतर माथेरानच्या 50 वर्षाला प्रवास करणारा तो किशोर क्रिकेट संघाची स्पर्धा. त्यामध्ये 2 आयकॉनचा भरणा आणि त्यानंतर असेल मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी 2024 चं आयोजन. एक झगमगत्या ट्रॉफ्यांसाठी करावा लागणारा संघर्ष आणि त्या मध्ये देखील तुम्हाला 2 आयकॉनचे खेळाडू पाहायला मिळतील. चला घ्या वेगात घ्या. गोलंदाजी मार्कवर येतोय राज दिनेश कदम. समोर आव्हान असेल आलम मुजावर याचं. आणि संदीप मोरेसाठी पुन्हा एकदा संधी. आठवण करून देतो संदीप मोरे. पाहू दे याच्या टेनिस जगताला की संदीप मोरे देखील 500 रुपये कमवू शकतो. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आलमला मात्र परतावा लागतंय. एक मोठा धक्का असेल म्हणूनच आम्ही सांगितलं कालचा दिवस आजचा असेल का आलम मुजावरचा.
कारण वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळेसाठी तुम्हाला थांबावं लागतं. आणि तेच झालं. काल मुकद्दर संघाची अवस्था एवढी डळमळीत असताना एका अति विजयाच्या समीप नेणारा आलम मात्र परतीच्या प्रवासाला जातोय. जे वादळ घोंगावणार होतं त्या वादळाला शांत करण्यामध्ये यशस्वी झालाय तो राज दिनेश कदम. नवीन फलंदाज जातोय अरबाज. 49 धावा धावफलकावर आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. थोडीशी शांतता निश्चित असेल मुकद्दर संघाच्या तंबूमध्ये, कारण की दोन भरवशाचे फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आहे. पण तो अरफातने आपलं काम केलं होतं. आलम प्रयत्न करत होता पण तो एक झेल मात्र टिपला गेला आणि त्याला मात्र परतावं लागलं. स्ट्राइक वर येतो नवीन फलंदाज अरबाज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. चेंडूला आपटण्याचा प्रयत्न पण तो पंच फिरतायत. लाईन आणि लेंथ पासून बसटला गेला चेंडू. व्हाईट बॉल. 50 धावा धावफलकावर लागल्यात मुकद्दर संघाच्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्गवर राज. समोर आव्हान असेल अरबाज याचं. दोघांच्या मधून निघाला चेंडू. वेगात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षामध्ये, पण शर्यत मात्र जिंकतोय तो चेंडू. 4 धावा येत आहेत. 54 धावा धावफलकावर. चोपन्न धावा धावफलकावर लागल्यात. दुपारच्या सत्रामध्ये आपण निश्चित प्रवेश केला. 12:30 वाजलेले आहेत, परंतु आज आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली. स्पर्धेला लवकर सुरुवात केली आणि हा तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिले. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येणार, पण तो दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? पण नाही, एकच धाव. पंचावन्न धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडलाय. फलंदाजाला परतावं लागेल. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर. अगदी वेगामध्ये मारला होता चेंडू, परंतु त्या तेवढ्याच वेगाने राजने मात्र त्याला स्टॉप केला, झेल केला आणि परतावा लागला आहादला. मुकद्दर संघाचे 3 गडी मात्र डगआउट मध्ये आहेत. नवीन फलंदाज गेला आहे मुज्जू. 55 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज स्ट्राइक घेतोय मुज्जू. गोलंदाजीवर आहे राज दिनेश कदम. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 55 धावा धावफलकावर आहे. चला, वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्या, फार वेळ होतोय.
पंचांच्या इशाऱ्याकडे आमचं लक्ष असेल. अरे बाप, पंचांचं हेलिकॉप्टर आकाशामध्ये. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटच्या संधीचा गेल का फायदा. फलंदाज मुज्जू. टुटू गो. गोलंदाज तयार. एका षटकामध्ये जर सलग 2 चेंडू न पडले तर त्या गोलंदाजाला बंद केलं जातं. उलटा चेंडू आणि त्याचा समाचार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण तो फीटचा चेंडू होता. सत्तावन्न धावा फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू, हलकीशी कडा, पण चेंडू वेगाने निघतो. क्षेत्ररक्षक चेंडू पण ते जाणार. चेंडू उचलणार, फेकणार. एकच धाव. षटक घोषित झालंय. 18 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफरकावर लागल्या 58 धावा. तर इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीसाठी एक सामना येईल. चौथा सामना. एका बाजूला असेल सचिन 11, दुसऱ्या बाजूला असेल विक्रांत संघ. दोन्ही संघ बलाढ्य. या दोन्ही संघ बलाढ्य संघाची मॅच पाहायला विसरू नका मित्रांनो. याच दरम्यान लक्ष्मणजी आखाडे, त्याचबरोबर रामचंद्र ढेबे इथे उपस्थित होत आहेत. तुमचा मनापासून हार्दिक स्वागत. स्पर्धेचे पुरस्कर्ते तुमचं सहकार्य आहे. तुमच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चौथा षटक हाताळण्यासाठी राज अविनाश प्रथम गोलंदाजी मार्क वर येतोय. समोर आव्हान असेल अरबाज याचं. चौथा षटक मार्गस्थ होतोय. 58 धावा धावफलकावर आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. त्या अगोदर चेंडू निघू, पण क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण. 60 धावा धावफलकावर. या पुढील सामना असेल, एका बाजूला असेल सचिन 11 आणि दुसऱ्या बाजूला असेल विक्रांत संघ, जो आयोजकाच्या भूमिकेमध्ये, पण प्रेक्षकांच्या भेटीसाठी फार मोठी मेजवानी असेल. षटकार आहे 6 धावा. हॅलो हॅलो 66 धावा धावफलकावर आहेत. उलटा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद.
थँक्यू. याच दरम्यान बाबू डिबे इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही, पण तू एकच धाव मिळते. चौथं षटक मार्गस्थ आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 67 धावा. षटक घोषित झालंय. 4 षटकांचा खेळ झाला. 67 धावा धावफलकावर आहेत. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च केल्या जाणार आणि संघनायक आणि संघ सहकारी कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार. टेनिस क्रिकेट.इन माध्यमातून घरबसल्या या क्रिकेटचे सामने पाहणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. ही स्पर्धा आज शेवटच्या दिवसामध्ये युट्यूबच्या माध्यमातून आयोजकांनी आपल्या माथेरानकरांच्या भेटीसाठी आणले. ते युट्यूब असणारे टेनिस क्रिकेट.इन ची टीम, त्यांचे देखील हार्दिक स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. 6 चेंडू, शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ. अतिशय चांगला चेंडू. एक उंचा पुरा गोलंदाज आपल्या उंचीचा फायदा घेईल का, कारण की समोर आव्हान असेल. एक अनुभवी फलंदाज सोहेल याचं. व्हाईट बॉल. गोलंदाजी मार्कवर येतोय रोहित. 68 धावा धावफलकावर आहेत. एकच धाव मिळते. रोहित उर्फ पोलाड फार मोठा प्रवास करून हा खेळाडू या माथेरानच्या टेनिस क्रिकेट पटलावर आलाय आणि तो रिया 11 संघातून खेळतोय. खेळाडू माथेरानचाच आहे, पण तो रोजगार आणि आपल्या दिनक्रमासाठी तो माथेरान पासून दूरवर असतो, पण तो क्रिकेटच्या खेळाशी त्याचं चांगलं नातं आहे. अतिशय चांगला चेंडू एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, दुसऱ्या पण नाही. उत्कृष्ट कबड्डी खेळणारा हा खेळाडू. शरीरयष्टी पाहिली ना सीतारामजी, तशीच पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज तयार. निघाला चेंडू. चेंडू थांबणार नाही. गोळीच्या वेगाने येतील या 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्यात 73 धावा. 73 धावा धावफलकावर आहे. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडू मध्ये किती धावा खर्च केला जाणार की एखादी विकेट घेणार रोहित. चार धावा. 77 धावा धावफलकावर आहेत. सत्याहत्तर धावा धावफलकावर आहेत. षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. फुलटॉस चेंडू आणि त्याचा समाचार, पण ती एकच धाव.
षटक घोषित झाले. 5 षटकांचा खेळ झाला. पहिलं सत्र संपलं. 78 धावा लागल्यात. 79 धावा कराव्या लागतील ते विजयासाठी रिया 11 संघाला. आव्हान मात्र मोठं आहे, पण तो आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी करावे लागणारे कष्ट मात्र तुम्हाला करावे लागतील. कारण की आम्ही नेहमीच म्हणत असतो, जर बदलल्या असतील हातावरील नशिबाच्या रेषा तर मेहनतीवर विश्वास ठेवा, आणि जर का बदलल्या गेल्या हातावरील नशिबाच्या रेषा तर इथे नशिबाला देखील धिंगाणा घालावा लागेल. तो धिंगाणा कोण घालणार ऐकूया या दुसऱ्या सत्रामध्ये. परंतु त्याच दरम्यान आमचे परम मित्र दिनेश कदम, त्याचबरोबर अनिल जांभळे, त्याचबरोबर सनी गावरे हे तो उपस्थित होत आहे. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. तर येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 79 धावांचं लक्ष. जशी सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोन मध्ये बदल होईल. ऐकूया सागरजी जोशी यांना. मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. हा थरार टेनिस क्रिकेटचा. धन्यवाद अनिल सर. आपण वळतोय मनीष मैदानाकडे. आपण जर पाहिलं अरफातने एक धडाकेबाज फलंदाजी केली. अगदी 10 चेंडू मध्ये 46 धावांची खेळी खेळली. म्हणजे तोच अरफात गेल्या टुर्नामेंट होता, तोच अरफात तोच फॉर्म घेऊन या स्पर्धेत देखील आपण पाहू शकता. पण तो तेवढाच ताकदीची फलंदाजी आहे. दोन्ही राज आहेत, राज दिनेश कदम, राज अविनाश कदम. आपण पाहू शकता प्रवीण या ठिकाणी व्यासपीठावर आहेत सामन्याचा आनंद घेताना. हे दोन्ही राज मध्ये ती धमक आहे की या सामन्यात ते पाठलाग करू शकतात. विनंती करतो सचिन 11 क्रिकेट संघाचा कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचा. कॅप्टन ऑफ टीम सचिन 11 प्लीज कम फॉर द टॉस. आजच्या दिवसातला मनीष आपल्या पुढे चौथा क्वार्टर फायनलचा सामना या पुढचा असणार आहे. विक्रांत स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेचे. त्यांच्या विरोधात असणारे सचिन 11 माथेरान क्रिकेट मधला एक दादा संघ. रिया 11 क्रिकेट संघ आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे. अनेक स्पर्धा या मैदानात आपण मनीष होताना पाहतो. या पुढे देखील किशोर क्रिकेट संघाची एक अशी स्पर्धा आहे की गेली 49 वर्ष चालू आहे आणि 50वे वर्ष या स्पर्धेचं येऊन टेपलेलं यावर्षी. मी विनंती करतो आपल्या सर्वांचे लाडके अंकल अर्थातच जगन्नाथ डेबे आपल्या हस्ते नाणेफेक होणार आहे. तर आपण नाणेफेक करून द्यायचे. पुढचा सामना असणार आहे सचिन 11 विरुद्ध विक्रांत. चौथा क्वार्टर फायनलचा सामना. नक्कीच फलंदाजी जोडी आपण पाहू शकता की मला जसे अपेक्षित होतं मनीष की दोन्ही राज मात्र फलंदाजीला जातात. कारण या धावा जर पाठलाग करायचा आहे तर या दोन फलंदाजांमध्ये धमक आहे. थोडीशी गोलंदाजी सुरुवातीच्या काही सत्रामध्ये खराब झाली होती, परंतु चांगला कमबॅक राज दिनेश कदमने देखील केला पुढच्या षटकामध्ये. आता मात्र आपण पाहू शकता राज अविनाश कदम आणि राज दिनेश कदम फलंदाजीसाठी आहे. स्वतः संघाचे व्यवस्थापक, मॅनेजर, संघ मालक, आपण जे काय म्हणेल सर्व आपल्या सर्वांचे पाठीराखे स्वतः अविनाश दादा आपल्या समोर आहेत त्या व्यासपीठावरती. आणि आपल्या संघाला पाठीराखण्यासाठी एक संघ पुन्हा एकदा त्यांनी उभा केलाय विक्रांत क्रिकेट स्पर्धाच्या या स्पर्धेमध्ये. आणि नाणेफेक जिंकले स्वतः आयोजक विक्रांत क्रिकेट संघाने. यानंतर हा लगेच सामना मनीष आपल्या समोर असणार आहे. अक्षय परब देखील पाहू शकता आपण सामन्याचा आनंद लुटताना. त्यांच्यासोबत महेश उतेकर आहे आणि फलंदाजी घेतलेली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अकीब असणार आहे. काल चांगल्या फॉर्म मध्ये होता अकीबला भेटणं हे देखील गरजेचं आहे, कारण अजूनही क्वार्टर फायनल आहे, त्यानंतर सेमी फायनल, फायनल या स्पर्धांमध्ये त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे. गेल्या वर्षी प्रचंड फॉर्म मध्ये होता अकीब, यावर्षी थोडासा फॉर्म मध्ये काही दिसत नाहीये, परंतु आता कमबॅक करतोय. अरफात आपण पाहू शकता आधी क्षेत्ररक्षण करतोय. आणि आपण पाहू शकता समालोचन कक्षामध्ये टेनिस क्रिकेट .in ची टीम आपल्याला थेट प्रक्षेपण देताना
आता मात्र वारा हळूहळू मैदानात वाढायला लागलाय, ऊन वाढलेलं आहे आणि आपण पाहू शकता आखिब गोलंदाजी मार्क वर आलेला आहे, स्ट्राईक वर आता मात्र आहे राज अविनाश कदम, वंडर बॉय माथेरान टेनिस क्रिकेट याला का म्हटलं जातं. काल देखील त्यांनी फलंदाजीच्या मार्फत दाखवलं होतं, चांगली फलंदाजी आपल्याला त्यांनी प्रदर्शित केली होती. अगदी जायबंदी झाला होता, फ्रॅक्चर होता, परंतु आता मैदानात पुन्हा एकदा वापसी. पहिला चेंडू होता, थोडासा बॅटीची कडा घेऊन त्याच्या पायांवर जाऊन तो चेंडू अडवला होता, अदळला होता आणि हा चेंडू येतोय निर्धाव, चांगला चेंडू होता, कव्हरच्या दिशेला भिरकवण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच येणाऱ्या आपण 20-21 आणि 22 अशा 4 दिवस KCSची क्रिकेट स्पर्धा 50वा पर्व, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक चैतन्य ज्योतिबा शिंदे देखील व्यासपीठावर आहेत. त्यांच्या मार्फत देखील आज या स्पर्धेचा संपूर्ण प्राइज जे सांगण्यात येतील. स्लोवर ऑन होता, बिरकावलाय काव कॉर्नरच्या दिशेला, येतोय विक्रांत चषक म्हणणार राज अविनाश कदमच्या बॅट मधला हा दणदणीत कणकणीत षटकार. नक्कीच चांगला फटका आपण पाहू शकता. मनीष राजच्या बॅट मधनं आलाय, अगदी समोर होता आणि राज मध्ये तेवढी धमाक आहे. मी आधी सांगितलं होतं जर या धावफलकांचा पाठलाग करायचा, या जर धावा चेस करायच्या तर दोन्ही राजचा फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे आणि तशाच प्रकारे आपण पाहू शकता की सुरुवात तर नक्कीच झालेली आहे. आता मात्र आकिबला देखील कमबॅक करायला लागणार आहे. स्लोवर होता, कव्हरच्या दिशेला सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मुज्जूयाचा शॉर्ट कव्हरला चेंडू निर्धाव येतोय. एक षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केला. पहिला चेंडू निर्धाव आला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट येतोय. पॉवर प्ले आहे त्यामुळे सर्कलच्या वर्णाने धावा येणं नक्कीच गरजेचं असणार आहे, कारण या 2 षटकांमधील त्या धावा येणार त्या या धावसंख्येचा पाठलाग करताना खूप महत्वाचे असणार आहेत मनीष. कारण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर खूप मोठं आव्हान आहे अगदी अरफातच्या फलंदाजीमुळे मनीष त्यांच्या समोर आहे. 79 धावाचं आव्हान आहे, 78 धावा केल्या. यावेळेस तेवढा सुंदररित्या चेंडू होता, सन्मान दिलेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मुज्जूयाचा कव्हरचा क्षेत्ररक्षण चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या आहे तिथे एक षटकाराच्या सहाय्याने 6 धावा आल्या, तर धावफलक अजूनही तिथेच थांबलेला आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहताय. विक्रांत क्रिकेट संघ आयोजित विक्रांत चषक स्पर्धा आणि आता मात्र हळूहळू या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी स्पर्धेसाठी आता प्रेक्षक जमायला लागलेले आहेत. आता सुमित डेबे या ठिकाणी आलेले आहेत, नागराज गोरे आणि अनिकेत या ठिकाणी आलेले आहेत. अनिकेत कोकरे, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत विक्रांत क्रिकेट स्पर्धेमध्ये. मात्र चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपण मनीषा आपण पाहू शकता की एक षटकार आला तरी 4 चेंडू त्यांनी डॉट केलेले आहेत. म्हणजे इक्वेशन मध्ये जर पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजीची सरशी आपण या ठिकाणी पाहू शकता. यावेळेस चांगला चेंडू यॉर्कर होता, अगदी यांनी सन्मान दिलेला आहे. पहिला षटक घोषित होते, पहिला षटका अखेर पॉवर प्ले 1 च्या या षटकामध्ये एक षटकाराच्या साहाय्याने 6 धावा आलेल्या आहेत. आता मात्र मोठे फटके, कारण अजून येणारे 24 चेंडूत 73 धावा करायच्या आहेत. तर तुला माहिती आहे तर मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण 23 धावा आता प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचंच आहे तुम्हाला जर या धाव्यांचा पाठलाग करायचा आहे तर. फलंदाजी घेतली विक्रांत क्रिकेट संघाने. क्वार्टर फायनल क्रमांक 4 या पुढचा सामना असणार आहे सचिन 11 विरुद्ध विक्रांत क्रिकेट संघ. आणि विनंती करतो की या सामन्यानंतर लगेचच त्यांनी सचिन क्रिकेट संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला 2 सेमीफायनल एक फायनलचा सामना खेळवायचा आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मनीषचे सामने चालू आहेत या ठिकाणी, कारण आपण जर पाहिलं तर अतिशय चांगले आणि अतिशय वेळेत सामने होतात. सर्व संघ आहेत ते देखील आज वेळेवर आले. आज आपण पाहिलं तर घड्याळात मात्र अगदी एकही नाही वाजला आणि तिसरा सामना या ठिकाणी संपत आलाय. कधी कधी आपल्याकडे असं होतं की पहिला सामना 12 वाजता चालू होतो. आज मात्र शिस्तबद्ध आयोजन विक्रांत क्रिकेट संघाच्या मार्फत आपण पाहू शकतो. तसेच मी विनंती करतो आतिश डेबे आपण या ठिकाणी समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा. पहिला चेंडू समोरच्या दिशेला कटावलाय, त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण रिजवान आहे, म्हणजे 100% रिझल्ट आणि 100% एफर्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. नक्कीच आता पाहू शकता एक खेळीमेळीचा एक खेळ दाखवलाय, वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये जरी अलाउड नसला तरी सध्याची जी परिस्थिती आहे अगदी फ्रॅक्चर आहे त्याच्या पायाला, त्यानंतर देखील खेळतोय. आणि रनर
रनर घेतलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण आयसीसीने हा रूल्स मात्र रद्द केला असला तरी मुकद्दर क्रिकेट संघाने सांगितलंय का स्थानिक खेळाडू आहे राज दिनेश कदम असा खेळाडू आहे या ठिकाणी राज अविनाश कदम की त्यांनी माथेरानचं नाव लांबपर्यंत नेल्याने आता अगदी आपण पाहिलं तर एक हाताला फ्रॅक्चर एक पायाला फ्रॅक्चर आहे तरी देखील मैदानात खेळताना पाहतोय आपण. त्यामुळे त्याला रनर आलेला आहे. आता प्रसाद त्या ठिकाणी आहे. प्रसाद रांजणे रनरच्या भूमिकेमध्ये असणार आहे. यावेळेस चांगला चेंडू होता अगदी अरफातचा चेंडू समोरच्या दिशेने टाकलेला ऑफसाईड पकडून टाकला चेंडू उसळी घेतलेला चेंडू होता. भावेश जोरेला आपण पाहू शकता स्वतः या पुढचा सामना असणारे कर्णधार आहे विक्रांत क्रिकेट संघाचे आणि प्रमुख आयोजनामध्ये देखील खूप मोठं योगदान त्यांचं लाभलेलं आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकवत आहे. असं क्षेत्र आहे मनीष की जिथे चेंडू काय तुमच्या हाताला लागणार नाही. हा चेंडू भुरकन निघून जातोय सीमारेषा पार चौकार. नक्कीच पाहू शकता 11 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही मोठ्या धावा येण्याची गरज आहे. मोठे फटके मारायला लागतील कारण प्रयत्न करायला लागतील. बरेच समोरच्या संघाचे धावफलका खूप जास्त असल्या पुन्हा एकदा विनंती करतो अतिश डेबे आपण लवकरात लवकर त्वरित समोर कक्षाशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस चांगला चेंडू होता बघा पहिले 2 चेंडू उसळी भेटले होते यावेळेस मात्र खाली राहिलेला आहे. तर मात्र पाहिले तर पहिले 2 सामने झाले होते ना तर वातावरणामुळे कुठेतरी गोलंदाजासाठी पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. आता मात्र आपण पाहू शकता अरफातने जसं ऊन पडलं तसं मात्र अरफातची ज्वाला अरफातची आग या मैदानात आपण नक्कीच पाहिली होती. यावेळेस चेंडू हवेत आहे जेलची संधी आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी झेल नाहीये परंतु नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठली स्पर्धा आपण जी ऑर्गनाइज करतो त्यावेळेस सहकार्य भेटणं खूप महत्वाचं असतं आणि आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे माथेरान पतसंस्थेचे संचालक रामचंद्र डेबीजी अर्थात आपले सर्वांचे लाडके बुवा मामा आलेले आहेत त्यांच्यासोबत मारुती काका कोकरे आलेले आहेत. या सर्वांचं हार्दिक स्वागत विक्रांत क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये. कारण मनीष कुठली स्पर्धा जर तुला सक्सेसफुल करायची आहे ना तर त्यासाठी तुला स्पॉन्सर असणं महत्वाचं आहे आणि या सर्वांनीच भरभरून दिल्यामुळे स्पर्धा आपल्याला सक्सेसफुल यशस्वी करता येते. त्याचसोबत या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत मारुती दादा कोकरे रामचंद्र बुवा शेठ आलेले आहेत. या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत. माथेरान पतसंस्थेचे संचालक आहेत आणि कायमच विक्रांत क्रिकेट संघाला त्यांचं भरभरून योगदान दिलं जातं. आणि विक्रांत क्रिकेट संघ यायचे आपण सर्व जे आहेत व्हॉलेंटियर्स आता आहेत जे खेळाडू आहेत संघाचे व्हॉलेंटियर्स मध्ये ऋषी जोरे असतील आपण देखील यायचे. जीत रुजारो सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. अनिकेत आखाडे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. बाकी जे खेळाडू व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये त्यांनी यायचे कारण या पुढचा मॅच त्यांचा असणार आहे. आकाश डेबे आपण देखील संपर्क साधायचा आहे. शॉर्ट बॉल होता नयनला काही समजलं नाही ना की पंच फिरतायत षटक घोषित करतायत. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटका अखेर धावसंख्या आली ती 13 धावा धावफलकावर लागल्यात 12 चेंडून अखेर. म्हणजे जर एवढा मोठा धावफलकाचा पाठलाग करायचा ना अजून देखील नयन सुतार आहे. नयन सुतारने देखील या वर्षात प्रचंड फॉर्म मध्ये आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मी सांगतो मनीष की उपस्थित राहिलेले रामचंद्र बुवा डेबे तसेच मारुती कोकरे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विक्रांत क्रिकेट संघ आयोजित विक्रांत चषक 2024 मध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरबाज आलेला आहे. अरबाज देखील चांगली गोलंदाजी करतो. मुकद्दर क्रिकेट संघाची देखील गोलंदाजी खूप चांगली आहे कारण पहिले 3 गोलंदाज त्यांचे फुल फॉर्म मध्ये आहेत. 13 धावा झालेल्या आहेत. जिंकासाठी अजूनही 63 धावांची गरज आहे. जिंकासाठी अजूनही 66 धावांची गरज आहे. माफ करा येणारे चेंडू शिल्लक असतील ते 18 म्हणजे 22 ची सरासरीत आहेत. शॉर्ट बॉल होता कटावला डीप 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 फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. हा येतोय राज कदमच्या बॅट मधनं दणदणीत कणकरीत चौकार. आता मात्र पाहू शकता राज कदम देखील 4 झालेला आहे. तू देखील मारले असतील मला तर मी देखील मारणार आहे. चेंडू द्यायचा आहे त्या ठिकाणी
नक्कीच आपण जर पाहिलं अतिशदादा डेबे आपल्या सोबत आहेत आणि त्यांना आणि आमच्या सर्वांच्या आग्रहास्तव या स्पर्धेसाठी आलेले रामचंद्र बुवा डेबे यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. खूप भलं मोठं सहकार्य लागतं या स्पर्धेच्या यशस्वीतेमध्ये. सिंहाचा वाटा त्यांचा असतो. यावेळेस मात्र चेंडू कटावला डीपच्या लेग साइडच्या दिशेला हाय आलाय. दणदणीत खणखणीत षटकार. काही षटकार आलाय मनीष. आपण राजच्या बॅट मध्ये जर पाहिलं तर अगदी स्लोवर होता, लवकर ओळखला, थोडासा त्या ठिकाणी डाऊन द ट्रॅक केला आणि एक मोठा फटका राजच्या बॅट मधून आलेला आहे. चांगली फलंदाजी त्या ठिकाणी राजकडनं आपण पाहू शकता. आता मात्र कमिटीला थोडस टेन्शन नक्की असणार आहे, कारण जेवढे चेंडू हरवतात आम्हाला ऋषी दोरे सांगतायत की अरफातला देखील त्यांनी सांगितलं होतं की अरफात थोडा थांब. अरफात मात्र थांबला 10 मध्ये 46 मारून. आता राज कदमला नक्कीच त्यांना थांबायला लागेल, कारण प्रत्येक सामन्यात 2-3 चेंडू हरवतायत असं ते मला सांगतायत. आणि आणखीन एक षटकार या ठिकाणी. मोठा फटका आलेला आहे, मोठा षटकार या ठिकाणी. राजच्या बॅट मधून सलग 2 षटकार आलेले आहेत आणि सलग 3 षटकार, 3 चौकार किंवा विकेट हॅट्रिकला जे प्राइज आहे ओवी कोटेचे सुशांत डेवे यांच्याकडनं हे प्राइज राज घेतो का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण 2 षटकार आलेले आहे ओवी कोटेचे सर्व सुशांत डेवे यांच्याकडनं. 3 षटकारासाठी नक्कीच प्राइज असणार आहे. 3 चौकार असेल, 3 षटकार किंवा विकेट हॅट्रिक, कशाला इथे प्राइज असणार आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यांचे वडील दिनेश कदम आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत विक्रांत क्रिकेट चषकामध्ये आणि त्यांचं स्वागत देखील त्यांच्या चिरंजीवानी केलंय मनीष. अगदी 2 खणखणीत षटकार मारून आता मात्र सर्व पाहू शकता आपण. सर्व या ठिकाणी प्रेक्षक आहेत ते उभे राहिलेले आहेत. अगदी चौफेर पाहू शकता मैदानाच्या. राज 3रा षटकार मारतो की काय? अरफतने मारले होते. राज सांगते मी देखील कुठे कमी नाही पडणार आहे. राजच्या बॅट मधून 3रा षटकार येतो का? नक्कीच आता मात्र मुकद्दर क्रिकेट संघ थोडासा मनीष क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय, कारण राजचा जलवा आपण पाहिलाय. गेल्या वर्षी मात्र प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिला होता. राज मध्ये ती ताकद आहे. मी तुला आधीच म्हटलं होतं दोन्ही राज जर उभे राहिले ना तर सामन्याचा निकाल बदलावायची, फेरबदल करण्याची ताकद देखील त्यांच्यात आहे. 3रा षटकार येतो का आपल्याला पाहायचंय. शॉर्ट बॉल होता मात्र आता मात्र परतायला लागतंय. थोडासा नाराज देखील होतोय, परंतु रिस्पेक्ट करणं देखील गरजेचं आहे, कारण चांगला चेंडू होता. शॉर्ट बॉल होता, षटकारचा नक्की चेंडू होता, परंतु राजवीर दिनेश कदमची विकेट या ठिकाणी जाते. अगदी आपण पाहू शकता यष्टांच्या मागे त्या ठिकाणी सोहेल होता आणि सोहेलने सुंदर झेल पकडलेला आहे. अरबाजला कुठेतरी यश मिळते. आता मात्र राज गेला तर तशाच शैलीचा एक फलंदाज अगदी रोहित सकपाळ पोलाड या निकनेमने प्रसिद्ध असलेला रोहित सकपाळ आता चाललेला आहे. निकनेम त्याचा पोलाड आहे. का त्याचं नाव निकनेम पोलाड आहे त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं. अगदी मोठे ताकदी फटके अनेक वेळा आपण त्याला खेळताना पाहिलाय. तो मात्र रोहित आता जातोय. मनीष अनेक वेळा पाहिले मोठे फटके आपण त्याच्याकडनं येताना पाहिलेले आहेत. मैदानात देखील थंडी आहे थोडीशी. यांच्या फलंदाजांनी गरमी जरी वाढत असली तरी थंडी तर आहे. यावेळेस खाली राहिलेला चेंडू समाधान होता. रोहित याला चेंडू निर्धाव येतोय. तसेच आपण पाहू शकता या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना समालोचक मंगेशजी मोरे सर, तसेच आपण पाहू शकता या ठिकाणी कक्षामध्ये तुकारामजी आखाडे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस चांगला चेंडू कटावला त्या ठिकाणी. मिडऑर्डरला रिजवान आहे म्हणजे एक धाव हे तर समीकरण झालेलं आहे, कारण चांगली फलंदाजी गेल्या अनेक वर्षापासून क्षेत्ररक्षणामध्ये या नावाचा दबदबा माथेरान टेनिस क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा पाहिलाय. षटक घोषित होते. नक्कीच 3 षटकांचा खेळ झालेला, धावा झालेल्या आहेत त्या 29 धावा म्हणजे येणारे 12 चेंडू मध्ये करायच्या आहेत त्या 50 धावा, आणि त्या कशा होतील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे, कारण नयन सुतारला आपला जलवा दाखवायला लागेल.
8 षटकार तरी आले तर या सामन्यामध्ये रंगत होऊ शकते. अरफात देखील तेवढा चांगला गोलंदाज आहे. अरफातने अनेक वेळा मॅन ऑफ द सिरीजचे किताब या मैदानात जिंकलेले आहे. परंतु नयन देखील तेवढा ताकदीचा यावर्षी प्रचंड फॉर्म मध्ये आहे. नयनला आपण पाहू शकता. आणि नक्कीच हा चेंडूवरती एक धाव येते. नयनला पुन्हा एकदा स्ट्राइक भेटते. यावेळेस चांगला फटका नयनच्या बॅट मधून आलाय आणि हा येतोय बिग 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 मोठा षटकार या ठिकाणी आलाय. मी आधीच म्हटलं होतं मनीष की नयन मध्ये ती धमक आहे षटकार चौकार मारण्याची आणि 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणि चांगला फटका पुन्हा एकदा पाहू शकता. किती धावा येतात ते देखील पाहणं महत्वाचं आहे. एकच धाव कारण रिजवान आहे त्या ठिकाणी आणि रिजवानचं चांगलं क्षेत्ररक्षण रिजवानच्या मार्फत पाहू शकता आपण. 36 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही मोठे फटके येण्याची गरज आहे. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक एक षटकार नंतर अरफातचा देखील झालेला आहे. आता मात्र रोहित सकपाळ पोलार्ड स्ट्राइक वर आहे. अगदी पहा आधीच तो तिन्ही यष्ट्या सोडून उभा आहे. ऑफसाइडला जाऊन खेळतोय. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी अरफातने देखील आपला टप्पा पकडून ठेवला. आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय. सात चेंडू 43 धावांची गरज आहे. आता मात्र जर पाहिलं तर 7 षटकार जरी आले तरी सामना टाय होणार आहे. आणि या ठिकाणी एक षटकार मात्र आलेला आहे. येणारे 6 चेंडू जिंकासाठी गरज असणार आहे ती 37 धावांची गरज असणार आहे. म्हणजे 6 षटकारांची नक्कीच गरज असणार आहे. नयन सुद्धा स्ट्राइक वर आहे. एक ताकदवान खेळाडू माथेरान टेनिस क्रिकेट मधला एक मोठा बिग हिटर नयनला मानला जातो. परंतु एक समीकरण खूप कठीण आहे. परंतु फाईट करतायत. नक्कीच आपण जर या इलेव्हन क्रिकेट संघाचं कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या धावा झाल्यानंतर देखील त्यांनी सामना काही सोडला नाही. फाईट चालू आहे त्यांचा. नक्की मनीष आपल्या सोबत जोडलेले आहेत या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेसाठी. अनेक वेळा त्यांचं सहकार्य असतं. अनेक स्पर्धांना ते त्यांची भूमिका निभवत असतात. आता मात्र या स्पर्धेमध्ये थोडी वेगळी भूमिका आहे कारण आयोजक देखील आहे मनीष. आपण या स्पर्धेचे विक्रांत क्रिकेट संघाचे खेळाडू देखील आहेत आणि आलम मात्र आहे आता गोलंदाजी मार्कवर. आलम देखील एक रेस मधला खेळाडू आहे कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर किरणदादा जाधव यांच्याकडे एक मॅन ऑफ द सिरीज साठी LED टीव्ही अँड्रॉइड LCD टीव्ही देण्यात आलेला आहे आणि त्याच्या रेस मधले 2 खेळाडू या आपल्याला अरफात असेल किंवा आलम असेल खेळताना आपण यांना पाहू शकतो. कारण कोणाकडे या स्पर्धेत टीव्ही जाणार आहे यावर्षी माथेरान क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच अँड्रॉइड LED टीव्ही आपल्या समोर असणार आहे. अनिल सर नाईकडे आपल्याला पाहतायत. त्यांचं सांगत होते ते की कोण कंटेंडर असेल अगदी त्यांचं कॅल्क्युलेशन असतं. यावेळेस चेंडू हवेत आहे त्या ठिकाणी झेल होतो का मैफूज त्या ठिकाणी होता परंतु चेंडू त्याला टाटा बाय बाय करतोय तळम्यांच्या दिशेला. सबीलचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि रोहितला मात्र धावबाच्या स्वरूपात परतावं लागते. विकेट होते. एक धाव एक विकेट अशा प्रकारे नक्कीच सर नाणेफेक झाली होती. विक्रांत क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि फलंदाजी घेतलेली आहे. आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी सचिन क्रिकेट संघ देखील आता या ठिकाणी आलेला आहे. संदीप वीर यांचा क्रिकेट संघ खेळाडू वस्तू प्रेक्षक आहे. जर संघ सोडला तर थोडा चान्स आहे तुला. नक्कीच आपण पाहिलं अजय बस्मा आज रायगड प्रीमियर लीग खेळायला गेलेले आहेत. अजय बस्मा असेल सचिन बस्मा असेल. सामना जर जिंकला तर मात्र आपण पाहताना त्यांना खेळताना परत येणार असं सचिन बस्मा आम्हाला सकाळी सांगत होते. गोल्डन स्टार तर सेमीला गेलाय. आता सचिन इलोनचं काय होतंय देखील पाहणं महत्वाचं आहे. चांगला चेंडू होता. लोअर फुल टॉस होता त्या ठिकाणी. समीनचं सुंदर क्षेत्ररक्षण.
एकच धाव, एक धावेच्या साईने धावफलक आता कुठेतरी थोडासा शेवटच्या षटकात कासवाच्या गतीने जातं का काय, कारण 44 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. व्यासपीठावर मात्र आता पाहू शकता आपण आपले सर्वांचे पाठीराखे रामचंद्र बुवाडेबे, मारुती दादा कोकरे. मानवच्या बॅट मधून आलेला या जेलची संधी आणि हा येतोय मानवच्या बॅट मधून दणदणीत कणकणीत षटकार. नक्कीच आपण पाहिलं तर मानवच्या बॅटमधून षटकार आलाय. अगदी मानव मिलिंद कदम एक खेळाडू आहे, नव्या ताज्या दमाचा खेळाडू आहे, लेग स्पिन चांगली गोलंदाजी करतो आणि आता मात्र आलमला त्यांनी एक दणदणीत षटकार लगावलेला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, परंतु एक धाव तर नक्कीच मिळाली आणि दुसरी धाव देखील होऊ शकते का काय. नक्कीच षटकार येतो का काय नयनच्या बॅटमधून देखील पाहणं गरजेचं आहे, कारण नयनचा देखील खूप मोठा चाहता वर्ग मैदानात आहे. अगदी आपण पाहू शकता शुभम रांजणे ते या ठिकाणी लोणावळ्यावरनं नयनची बॅटिंग बघायला आलेले आहेत. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. या ठिकाणी